हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस, त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री साईबाबांच्या शिर्डीत साई मंदिराच्या महाद्वार क्रमांक 4 समोर असलेल्या चाकू हल्ल्यात अत्यंत दुर्दैवी वळण लागले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 26 वर्षीय जयश्री क्षीरसागर हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी फिजा पटेल आणि अंजली खंडीजोड या फोटो विक्रेत्या 2 तरुणींना अटक केली आहे. प्राथमिक पोलीस तपासात मयत जयश्री क्षीरसागर आणि अंजली यांच्यात जुना वाद असल्याचे समोर आले असून त्यांच्या वादातून कट रचून फिजाच्या हस्ते जयश्रीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या घटनेनंतर हल्ल्याचे रूपांतर आता खुनाच्या गुन्ह्यात झाले आहे. दोन्ही आरोपी अनेक दिवसांपासून साई मंदिर परिसरात फोटो विक्रीचा व्यवसाय करत होत्या. दरम्यान साईनगरी सहज पैसे कमावण्याच्या उद्देशाने विविध भागांतून येणाऱ्या तरुण तरुणींची संख्या वाढत असून त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढत असल्याची चर्चा या घटनेनिमित्त पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत. याबाबत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP अमोल भारती यांनी अधिक माहिती दिली आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससान. काल रात्री 19 जुलै 2026 रोजी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील श्री साईबाबा समाधी मंदिर येथील गेट नंबर 4 जवळ जयश्री क्षीरसागर ही जी पीडित महिला आहे तिला फिजा पटेल नावाची आरोपी आहे. फिजा पटेल या आरोपीने तिच्यासोबत वाद घातला आणि तिच्यावर चाकूने वार केले आणि त्यातला एक वार तिच्या पोटात लागलेला आहे आणि इतरही तिच्या शरीरावर वार केले तिने चाकूने. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं गेलं आणि त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला उपचारादरम्यान. या अनुषंगाने सदर फिजा पटेल जी आहे हिने सदर मारामारी करताना अंजली नावाची जी दुसरी आरोपी आहे तिला फोन केला आणि तिला हे सांगितले की तुझ्यासोबत जी वाद घालते ती अशी अशी इथं आहे आणि तिला मी थोडक्यात अंजलीच्या सांगण्यावरून तिनं हिला फिजा पटेलनं जयश्रीला तिचा खून केलेला आहे. त्या अनुषंगाने सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम BNS कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील दोन्ही आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत. हत्येचं कारण त्यांच्यातले वाद आहेत. अंजलीचे आणि जी मयत आहे जयश्री यांचे पूर्वीचे वाद आहेत. म्हणजे आरोपीने ज्यावेळेस फिजा पटेल याने अंजलीला फोन केला होता की तुझ्यासोबत जी वाद घातलेली मुलगी आहे ती थोडक्यात नाही का तिच्यासोबत माझाही वाद झालेला आहे वगैरे वगैरे आणि अंजलीनंच चाकू दिलेला होता फिजाला आणि त्या चाकूचा वापर करून तिने त्याचा मर्डर केलेला आहे जयश्रीचा.